त्याच दिवशीपासून मेन ब्रांचला लॉक लावल आणि घरी निघून जाईल आपण. परत सोशल मीडियावर बी दिसायचो ना, ओपनली सांगतो. सगळी गाणी वाजणारची गाणी वाजवलेत आता तू इथं. मी जरा पर्सनल कामात काय बिझी झालो, या छपरी लोकांनी मला हलक्यात घ्यायला सुरुवात केलंय. बघा, आज आपण बोलणार आहे या बोक्या जाधववर. तुम्हाला माहिती नसेल तर याचं माझं लय जुनं असं घनिष्ठ संबंध आहे, म्हणजे पहिल्यापासून. हे रिसेंटलीच त्या आबाळ हेपलेश कट्ट्यावर गेला आणि आबाळ हेपलून आलाय आणि तिथं जाऊन त्याला सगळी गाणी वाजणारची आठवण आली. तुझं नशीब चांगलं आहे आणि माझं मन लय मोठं आहे, त्याच्यामुळे मी तुझ्यात जास्त इंटरेस्ट घेत नाही. तर तुझं तोंड बघूनच लोकांना वाटेल की तू स्कॅमर आहेस. दुसऱ्यांचे 2 व्यवसाय चुकीचे दाखवून तिसऱ्याचा तुम्ही प्रमोशन करता का? अरे तुम्ही एकमेकांच्या पायात पाय घालून मोठं झाला आणि तू मला वरनं शिकवणार की मी सांगतोय की ह्याचा व्यवसाय खरा आणि त्याचा व्यवसाय खोटा. म्हणून तू आज काय, 2005 काय, मी लय जुना आहे. शेंबड्या, जर तू 2005चा आहे ना, तर एक गोष्ट लक्षात घे, तू ज्यावेळेस थैलीत होता ना त्यावेळेस मी पहिलीत होतो. ही तुझी असली फुगिरी त्यांना दाखव ज्यांना ह्या क्षेत्रातलं काही नॉलेज नाही. तुझ्या त्या छपरी आणि गावठी फॉलोअर्सला असले स्क्रिप्टेड पॉडकास्ट बघून येत असेल ऑर्गॅझम, ज्याच्यात प्रश्न पण तुझंच आणि आबाळ पण तूच ह्या पालणार. सांगू का? मग सांगू. बाय आके जाधवला फोन केला असता ऐक पेटीत अशी पण मी पण पाठवून देऊ शकतो. तू आणि मला पेटी देणार? अरे तुझ्या धंद्याचे बांधे झाले म्हणून तू पॉडकास्टवर आबाळ हेपलायला आला आणि मला फुगिरी सांगतोय. जेव्हा यांच्याकडे गाणी वाजवायला मिक्सर नसेल तेव्हा त्याच्या आधी बस नाही. ते दिसतं ना सोशल मीडियाच्या ह्याच्यामध्ये किती तारखेला चॅनल ओपन झालं. ह्याची ती शाखा बंद पडली जी सगळी गाणी वाजणारनं दाखवली आणि म्हणून ह्याला सगळी गाणी वाजणारच्या मिक्सरची आठवण आली. अरे शंभड्या, तू ज्यांचा बघून हे कपड्याचा धंदा चालू केलायस का नाही त्यांचं DM पेंडिंगला ठेवलं ते मी. मला पेट देण्यापेक्षा तुझ्या असल्या फुगरीच्या बाता ऐकून आणि हवाबाजी बघून ज्यांनी तुझी फ्रँचायझी घेतली आणि बंद पडली त्यांचं जे आर्थिक नुकसान झालंय त्यांना जाऊन पैसे वाट. मी एक जनरल व्हिडिओ बनवलेली कापड उद्योजक आणि त्यांचं फ्रँचायझी मॉडेल आणि ते बघून ह्याला झोंबलंय. म्हणजे ह्याच्यावरती डेडिकेटेड व्हिडिओ नव्हती पण तरी पण मला 101 मेसेज आला असतं इंस्टाग्रामला की माझं नुकसान झालं, माझ्या भावाचं नुकसान झालं, माझ्या मित्राचं नुकसान झालं. भावा फक्त अवेअरनेस व्हिडिओ होता आणि मला कोणाच्या धंद्यावर पाय नाही द्यायचा, कोणाच्या पोटावर पाय नाही द्यायचा, म्हणून मी जास्त डीप गेलो नाही. नाहीतर मला सगळ्यातल्या सगळ्या गोष्टी माहित आहेत, त्या कोण काय करतंय, कोण कुठनं माल उचलतंय, कोण कुठं खपवतंय, कोण किती मार्जिन काढतंय, सगळं माहिती आहे. आणि तू ज्यांच्यासोबत उठतो बसतो ना ते माझ्यासोबत पण बोलतात आणि मला पण ओळखतात, एवढं लक्षात ठेव. व्हिडिओ तुझ्यासाठी नव्हताच भावा, ते उडता तीर होता, ते तू घेतलाय, त्याच्यात माझी काय चुकी नाही. ज्यांच्या फ्रँचायझी बंद पडल्या, ज्या पोरांचं नुकसान झालं ती पोरं मला अशी भेटली ती. आणि तू एकटाच नाही या क्षेत्रात, नको स्वतःवर सगळं बाण घेऊ. 20-22 वर्षाची पोरं ज्यांनी आईबापाच्या विरोधात जाऊन इकडून तिकडून पैसे उचलून पोरांकडून उधाऱ्या घेऊन तुमच्यासारख्यांच्या शाखा घेतल्या, कर्जबाजारी झाली आणि थोडीशी रियालिटी मी जाऊन काय दाखवली, तुमच्या बुडाला आग लागली. नाही मी वाईट काय केलं मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. 4 तरुण पोरांना जर माझ्यामुळे काही गोष्टी समजल्या असतील, शिकायला भेटल्या असतील तर मी काय वाईट केलं? चेष्टेचा भाग सोडून सांगतोय बाबा, मला झाड गरज नाही कोणाचं चांगलं आणि वाईट बघायचे आणि कोणाचं प्रमोशन करायची. चांगल्याला चांगलं आणि वाईटला वाईट बोलतोय म्हणून मी आज तुमच्या सारख्यांच्या डोळ्यात खुपतोय. समज मी व्हिडिओ केलीच नसती, माझ्या 2-3 लाख व्ह्यूज कमी आले असते, त्यापेक्षा माझं काय मोठं नुकसान झालं असतं. पण माझी व्हिडिओ बघून जर 4 तरुण पोरांनी, 20-22 वर्षाच्या पोरांनी जर एक चांगला निर्णय घेतला असेल, कपड्याचं दुकान न टाकता ते पैसे तिकडे इन्व्हेस्ट न करता कुठं चांगल्या जागेवर केलं असतील, तर मी वाईटच चांगलं आहे आणि मला वाईटच बनायचं होतं. तर मग काहीतरी झालं असतं ती कॉन्ट्रोवर्सी, रायव्हलरी वगैरे. कुठनं तिथं असं बघून काहीतरी भांडाय माझ्या येते, असं बघून काय भांडायचं खाली, असं बघून भांडाय माझ्या येईल की आपल्यापेक्षा कोणतरी मोठं त्यावर भांडतोय, असं बघून काय भांडायचं. तुझं पहिल्यापासून असंच आहे, आबाळात बघून वर थुकायचं आणि परत अंगावर पडलं की म्हणायचं माझ्यावर पडलं. अरे सुधर की, आता मोठा झालायस की. म्हणते ते शेअर चले आज काय बाजार तो कुत्ते भोके आजार. पॉडकास्टर भाऊंना या बोक्याकडे बघून शेर दिसलाय ना, शेर घरी आलता का? आणि ते हाती चले बाजार आणि कुत्ते भोके हजार असं असतं, शेर नसतं. हे चैनी घालणं आणि हे करणं, मी खरं सांगू का, आपण जेव्हा मोठ्या मोठ्या लोकांमध्ये जातो ना, मला मी सांगतो माझ्या जुन्या रीलमध्ये पण माझ्या गळ्यात चैन आहे. एक नवीन असतं ना, चुका सगळ्यांकडून होते, माझ्याकडून झाले नाही असं काही नाही. हेच सगळं मी तुमच्यासारख्या कापड उद्योजकांना समजून सांगण्यासाठी एवढ्या सगळ्या व्हिडिओ बनवलेल्या. हे जी मॅच्युरिटी आता तुम्हाला हिट झाली ना, हेच तुम्हाला मी 23-24 मध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करत होतो. आणि म्हणूनच म्हणलं, तू ज्यावेळेस थैलीत होता त्यावेळेस मी पहिलीत होतो, ऐकत जा. एक पॉईंटला जेव्हा मला कळलं ना की जे आपल्यापेक्षा मोठे व्यापारी, जे आपल्यापेक्षा पुढच्या लेवलला गेलेले आहेत, ती लोक बावळट समजतात अशा लोकांना. हेच सगळं 2 वर्ष आधी मी तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करत होतो. सगळी गाणी वाजणार आणि रॉकसन मराठी ऑडियन्सला ह्या जन्मात तरी नाही समजणार. मित्रांनो, जरी तुम्ही बघत असाल चेष्टेत, तरी माझ्या व्हिडिओ ह्या नॉर्मल व्हिडिओ नाही, त्या ही एक विचारधारा आहे. ज्यांना समजलं त्यांनाच समजलं. मी स्वतः विचार करतोय की ह्या बोक्याला, ज्याला डेडिकेटेड मी 2 व्हिडिओ बनवल्या, त्याला समजायला जर 2 वर्ष लागले असतील तर ऑडियन्सकडून कायच अपेक्षा ठेवू मी? तर माझ्याकडे लय क्रिएटर्स आहेत असे जे आत्ता टॉपमध्ये मोजले जात आहेत. असे
मी त्यांना पर्सनल मेसेज केला, भरपूर लोकांना मेसेज केला, भाई एक नंबर झालाय, मस्त, मला लय भारी व्हिडिओ आवडतो. नवीन आलेल्या पोरांना नवीन रील स्टार झालते, त्या पोरांना तुमचा ह्यो गेम कधीच नाही समजणार. तुमच्या ह्या डेड आयडी वरून तुम्ही ज्यांच्या आयडी ट्रेंडिंगला येत्या, जे व्हायरल चालले ती, त्यांना मेसेज करता, भावा तुझ्या व्हिडिओ चांगले येत्या, तुझ्या व्हिडिओ आम्ही बघतो, असं तसं. आणि मग ती पोरं आउट ऑफ रिस्पेक्ट, किंवा मग तुम्ही जुनी क्रिएटर आहे, तुम्हाला लय फॉलोवर आहे, ते नंबर जास्त आहेत म्हणून ते म्हणते की हो भाऊ थँक्यू भाऊ, तुझं बघूनच आम्ही चालू केलं, तर तुझ्या पण व्हिडिओ आम्ही बघतो, तू पण चांगलं करायचा, तुला मी टिकटॉकच्या काळापासून बघतोय. मग ह्यांना ती परमिशन भेटून जाते इनडायरेक्टली, की तुम्ही मग परत जे ट्रेंडिंगला चालू आहे, ती व्हायरल चालू आहे, ते त्यांचा कंटेंट डापणार. मग बोलायचंच काय, कारण मराठीमध्ये सीनच असं आहे, मराठी सीनमध्ये ज्याचा नंबर जास्त असतात तो लय सुप्रीम असतो. मग त्यांना कुणाचं पण काय पण ढापलं, कुणाचं पण काय पण कॉपी केलं चालतं. आणि मराठीमध्ये कॉल आउट करायची सिस्टीम अजूनपर्यंत आली नाही. इकडं जो लय मोठा तोच लय शान असतो. माझं तर मी तर ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून ना ओपन इन्व्हिटेशन देतो की असा जो पॉडकास्ट तुझ्यासोबत झालाय, मी त्याच्यासोबत पण द्यायला तयार आहे. प्रश्न त्याचे उत्तर माझे ओपन, त्यांनी कुठल्याही लेवलला विचारावे, फक्त पुराव्यासोबत विचारावे. 1 तास 20 मिनिटं तुला वॉशिंग मशीनमधनं काढल्यावर तू मला पॉडकास्टसाठी इन्व्हाइट करतोय आणि मी तुला पुरावे द्यायला यायचं. अरे ह्योच दिवस मला बघायचा होता, एका रॅन्डम नावानं मी चॅनल बनवलेला, सगळी गाणी वाजणार. आणि त्या रॅन्डम सगळी गाणी वाजणारचा इम्पॅक्ट एवढा मोठा आहे की एका प्रस्थापित रील स्टारला, सो कॉल्ड कापड उद्योजकाला, पॉडकास्टवर येऊन 1 तास 20 मिनिट एक्सप्लेनेशन द्यावं लागतंय, स्वतःला जस्टिफाय करायला लागतंय. इति सगळी गाणी वाजणार, अध्याय समाप्त. तुम्ही येताना 10 मिनिटात त्याला थोडंसं हे करून जाता, होत तर काय नाही खरं सांगितलं तर. कसं काय होत नाही भाऊ, 10 मिनिटाची व्हिडिओ, त्यात पण तुझ्याबद्दल मी 1 पण मिनिट बोललो नसेल, प्रॉपर 1 पण मिनिट, तरी पण तुला 1 तास 40 मिनिटाचा पॉडकास्ट द्यायला लागला. आणि कसं काय होत नाही, सगळं होतं, सगळी गाणी वाजते ती. 1 तास 40 मिनिटाचा पॉडकास्ट दिला ना, आता फक्त कोंडव्यात नाचायचंच राहिलंय. विषय चूक बरोबरचा नसतो भाऊ, मॅच्युरिटीचा असतो. आणि आज जे तू पॉडकास्टमध्ये येऊन आबाळ हॅपालतोयस ना, आबाळ हाणतोयस ना, ही सगळी मॅच्युरिटी तुला माझ्यामुळेच आली, समजलं का? आणि दुसऱ्याच्या पॉडकास्टमध्ये जाऊन मला पॉडकास्टसाठी इन्व्हाइट करतोय. तुझ्याकडे माझा नंबर नाही का? नंबर नाही माझा तुझ्याकडं व्हायरल करायला, व्हायरल करून मला फोनवर शिव्या द्यायला सांगायला, त्यासाठी तुझ्याकडे माझा नंबर आहे. एक फोन करायचा, आलो असतो पॉडकास्ट घ्यायला. एवढं सगळं आवाळ हेपडायची गरज नव्हती. आणि खरं सांगतो भावा तुला, तुझा आणि माझा कधीच पर्सनल विषय नव्हता. मी तुमच्या त्या जिगर गँगमध्ये किती लोकांना रोस्ट केलं आय डोंट नो. विषय त्या भोयटेचा आणि माझा होता. तो बिना कामाचा उडणारा तीर घेतलास आणि आता घुसला तर तो अख्ख्या गावाला सांगतोय माझ्यात घुसला. जोपर्यंत तुझा धंदा प्रॉफिटमध्ये चालला तोपर्यंत तुला सगळी गाणी वाजणारची अजिबात आठवण नाही आली. पण आता लेवल आले की बरोबर मग सगळी गाणी वाजणार नाही, यावं पॉडकास्टला समोर बसावं, मग असं झालं तसं झालं. कसं काय होत नाही, सगळी गाणी वाजते ती, बरोबर वाचते ते. पण भाऊ मी तुला पहिल्यांदाच सांगितलं की मी पण लय मोठ्या मनाचा आहे. आपलं काय मन बारक आहे का? आपण पण फलटणच आहे, रॉयल फलटण. घे माझं नाव बिनधास्त. तू मला तिकडून पोक कर, भांडणं कर, काय म्हणायचं आहे ते म्हण. परत एकदा माझा नंबर व्हायरल कर, मी देऊ का कमेंट सेक्शनमध्ये? काय म्हणायचं आहे तुला, काय करायचं आहे ते कर. तुझा धंदा परत मोठा कर, सगळे गाणी वाजणारच्या नावावर, काय टेन्शन नाही. वेळ सगळ्यांची येते रे भाऊ, वेळ सगळ्यांची येते. हेच तर तुम्हाला सांगायचं होतं. आज त्यावेळेस 2 वर्षाआधी सगळी गाणी वाजणार वन साईड लागला. आज तुम्ही 1 तास 40 मिनिटाच्या पॉडकास्टमध्ये सगळी गाणी वाजणारला पोक करायला आला. अरे याच्यापेक्षा अजून मोठा असंच काय शकतं. अजून तुझा कपड्याचा धंदा मोठा कर, कोणी घेतला तर अजून फ्रँचायझी विक. माझं कुठं काय जातंय, मला कुठं तुझ्या शेजारी कपड्याचं दुकान टाकायचं आहे. आणि असं पण तुमच्या कपड्याचा उद्योग मला दिसतोयच किती जोमात चाललाय. त्याच्यामुळे ते चायनावरनं आणलेलं इलेक्ट्रिकचं सामान 80% मार्जिनमध्ये विकायला लागतंय. नाही सांगत कुणाला मी, चालू दे तुझं. आणि होईल कधीतरी भेट, दुनिया एवढी पण मोठी नाही, त्यावेळेस आपण खेळू पॉडकास्ट. आणि हे उत्कर्ष भाऊ चांगला आहे ना, त्याच्यामुळे त्यानं तुझं प्रश्न घेतलं, तुला आबाळ हेपलायला वाव दिला, तुझा पॉडकास्ट पण एकदम सोयीचं झाल्यावर रिलीज केला. पण आपण डायरेक्ट लाईव्ह स्ट्रीम करू. मला काय तुला बारका दाखवायचा नाही, तू बारका नाही भाऊ, तू लय मोठा आहे, तू लय पैसा कमवला, तू लय, आता तुला काय सांगू, तू झोपडीतनं बरं आला असशील, लय मोठा माणूस झाला. मला काय प्रॉब्लेम होता का? नव्हता प्रॉब्लेम. मला तुझ्याशी कधीच काहीच प्रॉब्लेम नव्हता. तू सुरुवातीपासून वाकड्यात आलाय माझ्या बिना कामाचा. ज्यांच्यासोबत माझं 1 to 1 होतं, मी बघितलं असतं, मी निस्तारलं असतं, त्यांचं आमचं बोलणं झालं असतं, आमच्यात म्युच्युअल बरेच होते. तुझी गरजच नव्हती पहिल्यापासून, पण तू अजून पण वाकडाच येतोयस. खरं तर ह्याला एवढं अटेन्शन द्यावं एवढी पण लेवल नाही. पण काय करू, माझ्यामुळे जर तुझं नुकसान झालं असेल तर अजून एक व्हिडिओ मी आता तुझ्यावर बनवली. हे जावा बरं का, ह्याच्या फ्रँचायझी पोरांना विकत घ्या. तुम्ही जर बघत असाल तर प्लीज, तुमचं काय नुकसान झालं तुम्ही नुकसान करा, आईबापांच्या भोकांडी बसा, कर्ज बिर्ज काढा, पण ह्यांची फ्रँचायझी घ्या, ह्यांचे कपडे विकत घ्या. ह्यांचं काय नुकसान नाही झालं पाहिजे बरं का माझ्यामुळं. सॉरी बरं का आक्या भाऊ, सॉरी. माझ्यामुळे तुझं काय नुकसान झालं असलं तर मला माफ कर. अरे किती मोठी व्हिडिओ बनवलेली, मला तर वाटत पण नाही की ह्याच्यावर मी कधी असं बोललोय की याच्या कपड्याच्या उद्योगावर मापापेक्षा जास्त. ज्यांच्यावर बोललो त्यांच्या संग तर चांगलं आहे माझा, ह्याचाच मध्ये फानपान. तुला बघायचं आहे ना तुझ्याबद्दल किती बोललेलो मी, व्हिडिओ टाकते.
तू पण बघ आणि सगळ्या ऑडियन्सला दिसेलच. तुम्ही जर याच्या आधीचे व्हिडिओ बघितले असतात तर तुम्हाला माहिती होती पहिली रायबाच नाव आहे ना त्याचं. हा रायबाबेन पलीकडे होते रुबाबी. तर आता इथं रुबाबची झाली. विचारूया आपण की रायबाची शाखा कुठे गेली. लय झालं मित्रांनो, 5-6 मिनिटाची व्हिडिओ झाली असली तर लय झालं. मला पण असल्यांवर लय बोलायची इच्छा नाही. म्हणजे काय बोलायचं आता असल्यांवर, हे संपलेली आहे ती. संपलेल्यांबद्दल काय बोलायचं. लावा गाणं. तू शांती ठेव पण मी त्या रंबेला पटवणार आहे यार. काय दान काय तो अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस काय तुझ्या रूपाची शोभा